केशरी भात हा आपला अस्सल मराठी अगदी पारंपरिक पदार्थ आहे आणि सुपर टेस्टी तर आहेच, पण करायलाही सोपा. चला तर करूया मग. इथे मी अर्धा कप जुना बासमती तांदूळ घेतला आहे. जुना तांदूळच घ्यावा, कारण तो छान फुलतो आणि चिकट होत नाही. आता सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ चोळून चोळून धुवायचा. तांदूळ टिकवायसाठी त्याच्यावर बोरिक पावडर आणि इतर केमिकल्स असतात, त्यामुळे स्वच्छ धुणे हे अत्यंत गरजेचे आहे. तांदूळ धुवून झाले की सर्व पाणी निथळून बाजूला ठेवावा. 10 ते 30 मिनिटं. यांनी आपला भात छान मऊ आणि मोकळा होणार. उत्तर प्रदेशात तांदूळ भिजवून ठेवायची पद्धत आहे. तसंही करता येतं, पण नंतर पाणी किंचित कमी घालायचं, नाही तर भात खूप जास्त मऊ होतो. आता आपले तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण नट्स चिरून घेऊया. मी बदाम पिस्ते घेतले, तुम्ही काजूही घेऊ शकता. काही जणांना तळलेले नट्स आवडतात, पण शक्यतोवर नट्स तळू नये, नाहीतर त्यांचे गुणधर्म नष्ट होतात. आता एका पॅनमध्ये 2 चमचे भरून तूप गरम करायचं आणि त्याच्यात 2-3 वेलदोडे हे मी कुटून घेतलेत किंचितचे आणि 4-6 लवंगा घालून त्याला मस्त सुगंध येईपर्यंत अगदी काही सेकंड परतायचं आणि लगेचच तांदूळ घालून आपल्याला परतायचे. तांदूळ अगदी अलगद हाताने परतायचे आहे. त्याचा दाणा तुटू द्यायचा नाही, कारण ओले असल्यामुळे पटकन दाणा तुटायची भीती असते. सावकाश परतून तांदूळ अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतायचे. त्यांनी आपला भात सुंदर मोकळा होतो. अगदी हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा ते लोक तांदूळ धुवत नाहीत, त्यामुळे बाहेरचा भात अजिबात खाऊ नये. तांदूळ चांगला परतला गेला की तो कुरकुरीत होतो आणि रंगही बदलतो, पांढरा होतो. आता त्याच्यात आपल्याला 2.5 पट पाणी घालायचंय. तर अर्धा कप तांदूळासाठी मी 1.25 कप पाणी घेतलंय. हे गरम पाणी आहे. तांदूळात नेहमी उकळतं किंवा गरम पाणीच घालायचं. आणि तांदूळ जर जुना असेल तर पाण्याचं प्रमाण किंचित कमी करायचं, म्हणजे भात गिच्च होणार नाही. आता या पाण्याला छान खळखळ उकळी आली की अलगद हाताने एकदा हलवून झाकण ठेवून 20 मिनिटं न हलवताच न ढवळता त्याला मंद आचेवर शिजू द्यायचं, म्हणजे आपला परफेक्ट भात तयार होईल. तर आपले तांदूळ शिजतायत तोपर्यंत आपण आता पाक करून घेऊया. तर अर्धी वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी पाऊण वाटी साखर घेते. साखर माझी बारीक आहे, त्यामुळे पाऊण वाटी घेते. तुमच्याकडे जर जाड दाण्याची साखर असेल तर 1 वाटीही पुरू शकेल. शिवाय तुमच्या घरी गोड कसं आवडतं, पण साखर भात साधारणपणे किंचित जास्ती गोड चांगला लागतो. जसं जिलबीला कमी गोड चालत नाही, तसंच साखर भातला सुद्धा छान तकाकी येत नाही खूपच कमी साखर घातली तर. आता याच्यात आपण अर्धा कप पाणी घालून याला मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत शिजवायचं आहे. आपला पाक तयार झाला म्हणजे साखर विरघळली की त्याच्यात पाव चमचा मीठ, 1 चमचा तूप, किंचितसा ऑरेंज कलर, हा खायचा रंग आहे, जेवणात वापरतात तो, आणि वेलदोडे हाताने थोडेसे कुटून घ्यायचे, म्हणजे त्याचा सुवास चांगला येतो. याला परत एकदा छान बारीक याच्यावर उकळी येऊ द्यायची, लगेच गॅस बंद करून बाजूला ठेवायचं. मीठ मात्र जरूर घालायचं, ही अतिशय महत्वाची टिप आहे. मिठामुळे साखरेची चव खुलते आणि आपला भात छान मधुर, गोड आणि पानसट लागत नाही. आता या पाकाला आपण छोट्या गॅसवर मंद आचेवर 1-2-3 मिनिटं उकळू द्यायचा. किंचितसा घट्टसर व्हायला हवा आणि पाकामध्ये मीठ, वेलदोडा आणि तुपाची चव छान मुरेल. दुसरी टिप अशी आहे की पाकामध्येही 1 चमचा तूप अवश्य घालावं. जरी आपण परतताना घातलं असलं तरी पाकामध्येही 1 चमचा तूप घालायला हवं. त्यांनी आपल्या पाकाला छान चकाकी येते आणि आपला केशरी भात मस्त तुकतुकीत चमकदार बनतो. चला तर मग आता भाताकडे वळूया. भात आपला छान शिजला आहे, मऊ आणि मोकळा, अगदी आपल्याला हवा तसा. तर आता आपण हा पाक याच्यात ओतूया आणि चांगला अलगद हाताने ढवळून घेऊया. पाक चांगला कालवला गेला की आता याच्यावर घट्ट झाकण ठेवून 10 मिनिटं परत शिजवायचं आहे. जर तुम्हाला भात खाली लागायची भीती असेल तर इनडायरेक्ट हीट, म्हणजे खाली तवा ठेवून त्याच्यावर भाताचं पातेलं ठेवायचं, म्हणजे डायरेक्ट गॅसवर नसल्यामुळे भात खालून करपायची अजिबात भीती राहत नाही. केशरी भात हा अगदी पारंपरिक प्रकार आहे आणि आमच्या लहानपणी घरोघरी बनत असे. हल्ली इतक्या सहजासहजी केला जात नाही, पण आपल्याला आपल्या पारंपरिक वस्तू विसरायला नको, त्यामुळे अधूनमधून करायला हवा. आणि श्रावण महिन्यात तर सारखंच आपल्याला काहीतरी गोड लागतं. पाक टाकल्यानंतर मी भाताला 10 मिनिटं अगदी मंद आचेवर शिजवला होता आणि त्यानंतर 5 मिनिटं त्याला तसंच बसू दिला गॅस बंद करून. बघा, आपला केशरी भात अतिशय सुंदर मस्त मऊ शिजला आहे आणि छान तुकतुकीत दिसत आहे. तर चला आता आपण याला सर्व करून घेऊया. असा मस्त चविष्ट वेलदोडा लवंगेचा टेस्ट असलेला तुकीत दिसणारा मऊ पण गोड असा छान आपला केशरी भात तयार आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका.
मला खात्री आहे की तुम्ही अगदी पहिल्यांदा करत असाल तरी ही रेसिपी तुम्हाला नक्की जमणार. याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही आहे. मी सगळ्या आवश्यक त्या टिप्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही करून बघा आणि मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा. तर आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.